आज आहे ना आपण स्पेशल ठिकाणी आलेलो आहे वाई गावात आणि तिथून पुढे आहे ना धोम धरण म्हणून ह्या ठिकाणी. तुम्ही देव माणूस सिरियल बघितली असेल ना वाई ह्या गावाची, तर तिथूनच आपल्याला थोडं आहे ना पुढे हे धोम धरण बघायला मिळतं. तर आपण त्या धरणावर आता पोहोचलेलो आहे. स्वागत आहे चॅनलमध्ये. पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपण आलेलो आहे आज धोम धरण. सातारा जिल्ह्यातील आपल्याला आहे ना वाई ह्या गावातून जवळपास 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर हे धोम धरण हे बघायला मिळतं. तर तुम्हाला दाखवतो मी इथे काय काय आहे. तर बघू आपण, चला व्हिडिओमध्ये बनून राहा. तर आहे ना आल्या आहे ना आपल्या घरच्यांना आहे ना इथे जबरदस्त खेकूड बघायला मिळालेले आहे. आणि इथे ना मध्ये बिळामध्ये घुसून गेलेले इथे कुठे गेलं काय माहिती, पण दिसत नाही. पण खूप खेकडं आहे इथे. बघू आपण आता अजून काय काय बघायला मिळतं इथे. तुम्हाला आहे ना मी इथलं सीन दाखवतो. किती सुंदर सीन बघायला मिळतं बघा तुम्ही. वाव, एक नंबर. हा वातावरण असं वाटतंय ना इथे खूप पर्यटक येतात, बघू शकतात तुम्ही. आणि इथलं सीन आहे ना बघण्यासारखे. ही आपली गाडी इथे लावलेली आहे, सर्व इथे घरचे आपले. आणि हे बघा तुम्ही वातावरण बघा. वरती पावसाचं वातावरण आहे, ढगाळ, खूप सुंदर. आणि तिथे ना पूर्ण ढगं खाली उतरलेले बघा ते समोरच्या टेकडीवर. एक नंबर. हा आणि समोर बोटिंग चालू आहे बघा. हे बघा वारा खूप आहे, त्यांना येण्यासाठी थोडं कष्ट करावं लागत आहे, त्यामुळे हळूवार ती बोट येऊ राहिलेली आहे. तर तुम्ही इकडे ह्या धरणावर कधी आलेले असाल तर कमेंट करा. आणि इथला एरिया पाहिलेला असेल तर खूप सुंदर धरण आहे. कधी ह्या एरियात आले ना तुम्ही तर नक्की विजिट करा. इथे आंघोळ करण्यासाठीही खूप छान आहे. तर आहे ना आता यांनी ना खेकूड पकडून घेतलेला आहे. तर बघा तुम्ही खूप मोठा खेकूड पकडलेला आहे. बघा तुम्ही, मला दाखवतो मी खेकूड कसा पकडला आहे. बघू शकतात तुम्ही खेकूड पकडलेला आहे आणि या मातीच्या खाली आहे. आणि आता थोड्याच वेळात आपल्या हातात येण्याची शक्यता आहे. खूप मोठा क्रॅब जो आहे ना आम्ही पकडलेला आहे. हा बघा तुम्ही खेकूड बघू शकतात असा पकडलेला आहे क्रॅब. ओ वाव, बघा पकड कसा पकडला आम्ही खेकूड. धरणावरती आलो आणि इथे आम्हाला खेकूड मिळाला आहे. बघू शकता तुम्ही किती मोठा आहे त्याचे. हो बाप, त्याचे इंगळ्या किती मोठ्या आहे बघा. समोर आहे ना बोटिंगसाठी तिथे हे ठेवलेले आहे त्यांनी स्पेशल बोटिंगसाठी. तर तिकडे वेगळे पर्यटक आहे आणि भरपूर ठिकाणी असे पर्यटक पूर्ण पसरून गेलेले. काही तिकडे, काही इकडे आणि काही ह्या ठिकाणी आहे. बघू शकता तुम्ही इथे शूटिंग पण चालू आहे, प्री वेडिंग शूट चालू आहे वाटतं. आणि भरपूर सारे इथे फंक्शनसाठी लोक येत असतात. तर असं काय आपल्याला हा धोम धरण बघायला मिळतो. आणि आपला तर तुम्हाला एन्जॉय माहितीच आहे, कुठेही गेले काहीही तर धूमधाम आपली वेगळीच असते, एन्जॉयमेंट खूप असतो. त्यामुळे आपल्याला जिथे जे भेटेल ते पकडायचं, खायचं, प्यायचं, बस एन्जॉय करायचा. तुम्हाला आहे ना मी इथल्या लाटा दाखवतो बरं. काय पाण्याच्या लाटा बघा, समुद्रासारख्या लाटा येत आहे अक्षरशः. बघू शकता तुम्ही ह्या किती मोठ्या मोठ्या लाटा आहे. आणि खूप थंड हवा आहे आणि खूप गार हवा लागत आहे याच्यावरून, पाण्यावरून जे येते ते. असे छोटे छोटे पण क्रॅब्स बघायला मिळालेले आपल्याला ह्या धरणावर आहे ना. पण आपण आहे ना छोटे क्रॅब जे आहे ना ते नाही पकडू. जे मोठे मोठे आहे ह्यांना पुन्हा आहे ना आपण धरणात सोडूया. तर लहान जे क्रॅब आहे ते आपण पुन्हा धरणात सोडून देऊया, जेणेकरून पुन्हा मोठे होतील ते. पाणी इतकं जबरदस्त चालू आहे ना अक्षरशः, बघू शकतात तुम्ही. मोठ्या मोठ्या लाटा आहे आणि मजावर आली. वातावरण एकदम सुंदर आहे. आणि ते आपले घरचे आहे ते पूर्ण खेकडं मारण्यासाठी ना काय काय प्रकार करून राहिलेले. शंख शिंपले पण आहे तिथे. आणि ह्याच्यामध्ये मला तरी वाटतं हां का ते मधलं शंख शिंपल्यामधलं. तर ह्याला आहे ना आपण फोडून बघूया. फोडा तो बरं ह्याला.
आपल्या भागात खातात का नाही माहिती, पण काही लोक ह्याला खात असतात शिंपले भरपूर सारे. हो हे खाली निघालं, हे बघ ह्याच्यात आहे वाटतं, एक खाली निघालं. तर एक दुसरं फोडून बघूया आपण. खूप हार्ड आहे त्याचं कवच जे येते. आणि आहे का, हो त्याच्यातून आहे निघालेलं आहे. त्याला आहे ना काही कोकणामध्ये खातात वाटतं जास्त, आणि आपल्याकडे तर काही खात नाही कोणी वाटतं. पण शिंपले पण खूप खाल्ले जातात. कोणी खात असेल तर कमेंट करा, तुमच्याकडे कोणी खात असेल तर याला. तर इकडे आहे ना भरपूर सारे खेकडं पण आहे, शिंपले पण आहे, भरपूर काय काय आहे. आणि इथे मजा आहे. आपण लोक इथे फिरायला वगैरे येतात आणि आपण भलतंच काय करत फिरत आहे. इथे नजाराचा मजा घेऊ राहिले लोक ना, आपले शिंपले काय खेकडं काय असं करत फिरू राहिले. तर आपण आहे ना आता धरणाच्या आहे ना त्या साईडला जाऊ, आणि तिथे ना एक जुन्या जमान्याची बस आहे ना ती बघायला जाऊ. तुम्हाला दाखवतो मी पुढे काय आहे, कशी बस आहे ती. खूप जुन्या जमान्याची वाटत आहे मला. तर आपण तिकडे जाऊ आता. तर बघू शकतात तुम्ही इथे प्री वेडिंग शूट पण आहे चालू. जर त्यांनी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करा. आणि तिकडे जास्त पर्यटक आहे वाटतं. हां तिकडे आहे ना बोटिंगचा पॉईंट असल्यामुळे तिथे जास्त पर्यटक आहे. आणि भरपूर रील शूटर पण आहे इथे, रील पण शूट चालू आहे. इथे आहे ना खूप मोठा डोंगर पण आहे बघा तुम्ही. पूर्ण आहे ना पहाडी एरिया आहे, आणि त्याच खाली हा धोम धरण. खूप सुंदर आहे. पहिल्यांदा आलो इथे, मस्त वाटलं इथे येऊन. बस आहे ना खूप लांबवर आहे ती, आणि तुमच्यासाठी मी आहे ना दाखवण्यासाठी चालत जातोय. कारण गाडी जी आहे ती तिकडे खूप लांब लावलेली आहे आपली, आणि त्याच्यासाठी जर आपलं बोटिंगचा पण पॉईंट दाखवायचा आहे तुम्हाला, त्यासाठी मी इथे थोडं चालत चाललोय. बघू आपण, बघू शकतात तुम्ही बोटिंग करताना, आणि पर्यटक त्याचा आनंद लुटत आहे खूप छान सुंदर वातावरणामध्ये. मी खूप सारा लांब चालत येऊन गेलेलो आहे, पण मला आहे ना ती बस बघायची आहे. जवळून गाडीतून बघितली होती मी, तिकडे थांबता आलं नाही, म्हणून आता आहे ना पाय 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 जातोय. बाकी घरचे तिकडे थांबलेले मागे. तर तुमच्यासाठी आता बस दाखवायची म्हटली तर पाय जावं लागेल, म्हणून पाय 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 चाललोय आता. आता थोडं जवळ आलोय. ती बस दिसते का तुम्हाला तिकडे? इकडे आहे ना मला एक बाबा आहे ना राईड करताना दिसले. मला वाटतं त्यांचंच आहे हे गाडी. आणि बघा तुम्ही एकदम एजेड आहे, आणि किती मस्त इथे डॅमवर राईड करत एन्जॉय करत आहे. आयुष्यामध्ये आहे ना एन्जॉय करा, फिरत राहा. कामधाम तर चालूच राहणार आहे आयुष्यभर, म्हणून ट्रिप काढा, फिरा आणि मजा करा फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत. तर फायनली ना पोहोचून गेलेलो आहे मी त्या बसजवळ. आणि बघा तुम्ही ही बस. तर ह्या पद्धतीची ती जुनी बस होती, त्यामुळे मी ना ही बस दाखवायला आणली. तुम्ही ह्या पद्धतीची बस आहे ना, मला तरी वाटतं आपलं राजस्थानी जे लोक येतात ना आपल्या साईडला, शेळीवाले मेंढीवाले, तर ते पण घेऊन येत असतात. पण ही जास्तच जुनी वाटली मला, त्यामुळे आहे ना मी ही बस दाखवायला तुम्हाला मी इथे एवढ्या लांब पाय चालत आलो. बघू शकतात तुम्ही मधून या पद्धतीने ही अशी बस आहे. तर इथे काय काय ठेवलेलं आहे कबाडा, बंद आहे वाटतं ती बस. आणि बघू शकतात, पण टायरामध्ये हवा आहे बरं का, टायरामध्ये हवा आहे. नंबर प्लेटने पण समजत नाही का काय गाडी कुठली असेल काय असेल, पण टायरामध्ये हवा आहे म्हणजे गाडी ना जास्त दिवस नसेल झाले बंद होऊन. कारण एवढी पण म्हणजे अनयुजेबल नाही वाटत आहे, ती यूज मध्येच होती वाटतं ती गाडी. तर तुम्हाला ही बस कशी वाटली कमेंट करा. आणि बस कधी पाहिली होती का अशी? कधी हिचा सफर आपल्याला तर आता करायला नाही भेटणार. मला वाटलं चालू वगैरे आहे का काय असं, पण बंद आहे ती. पण
वापरात होती वाटतं, कारण टायर बिअरमध्ये हवा होती तिच्या. तर आता आपण थोडा अजून डॅमचा धरणाचा व्ह्यू बघू. तर सर्वात जास्त गर्दी जी आहे ना ती इथे बोटिंगच्याच ठिकाणी आहे. सर्व पर्यटक जे आहे ते इथे चक्कूची पण बोट आहे, पण वारा चालू असल्यामुळे ना जास्त घेऊन जाता येत नाही. आणि इथे बघा तुम्ही कॅमल राईड पण बघायला मिळालेले आपल्याला. हे बघा कॅमल राईड पण आहे इथे, उंट गाडी. आणि इकडे काही लोक गाड्या वगैरे पण धुवत असतात वाटतं. तर इथे स्थानिक लोकांना विचारलं मी, तर पाणी जे आहे ना हे जेवढं कोरडं दिसत आहे ना एवढं, आता हे पाण्याची पातळी जी आहे हे इथे एवढ्या लांब आहे. आणि मी उभा आहे इथून, तुम्ही हे बघत असाल तर ती बस जी उभी होती ना, तर ती त्याच्या पण पुढे हे पाण्याची पातळी पावसाळ्यामध्ये जात असते. तर विचार करा तुम्ही, ह्या धरणामध्ये ना पाणी किती मोठ्या प्रमाणात राहत असेल, विचार करा. आणि मेन गेट आहे ना या धरणाचं त्या साईडला आहे बघा, मेन गेट आहे ना त्या साईडला आहे. तर थोडं जवळ आलो आणि इकडे आहे ना मक्की वगैरे पण आहे खायला, आणि गोला वगैरे पण आहे, भेल वगैरे पण आहे. असं खायची वगैरे पण सोय केलेली आहे इथे. तसं धरणावर आल्यानंतर तिकडे ओली भेळ भेटते, गोला आहे, मक्की आहे, आणि असं काय कुरकुरे वगैरे पण आहे इथे खायला. अजून इथे हॉर्स रायडिंग पण आहे, बघू शकतात तुम्ही. हॉर्स रायडिंग पण आहे, कॅमल रायडिंग पण आहे, आणि हार्ट ठेवलेला आहे तिथे फोटो वगैरे काढण्यासाठी. असं काही इथे नजारा बघायला मिळतो जवळून, बघा तुम्ही. आणि समोर इकडे आलो मी जवळ, तर बोटिंग वगैरेसाठी असं काय बनवलेलं आहे त्यांनी पाण्यामध्ये जाण्यासाठी. तर आता आपण आपल्या गाडीजवळ जाऊ. इथे जरा चिखलच आहे, थोडं फिरून जावं लागेल वाटतं. थोडं किनाऱ्यावर आल्यामुळे मी तुम्हाला दाखवतो मी कसं चिखल झालेलं आहे. हे बघा, हे असं काय पूर्ण असं चिखल आहे, चालायला थोडा त्रास आहे. त्यामुळे आपण आता थोडं साईडने जाऊया. तर आम्ही फसलोच आहे इथे, आणि तिथे जाऊ. तिथे काय चालू आहे आता बघू घरच्यांकडे. इकडे गावकऱ्यांनी ना पाण्याची पण सोय केलेली वाटतं बरं का, पाईपलाईन केलेली ही. आणि ही मोटरची वायर आहे बघा, पाणी वगैरे घेऊन जाण्यासाठी हा पाईप आहे. आणि काही इथून भरपूर लांबून अशी वायर घेऊन आलेली आहे पाणी घेऊन जाण्यासाठी. थकून गेलो मी खूप, जवळपास 2-3 किलोमीटर होतं ते चालत गेलो. आणि हवा पण खूप चालू आहे. आणि आता वातावरण ना पूर्ण असं पावसाचं होत चाललंय, असं वाटत आहे आताच पाऊस येऊन पडेल का काय. आणि हे बघा अजून ते खेकडांच्याच मागे लागलेले आले तेव्हाचे. तर आता इकडे पोहोचून गेलेलो आहे मी, आणि आता तुम्हाला दाखवतो मी यांनी काय कारस्थान करून ठेवलेले. हे बघा सर्व उकरून ठेवलेले आहे आणि खेकडे काढून राहिलेले. दाखव का किती पकडले, दाखव. हे बघा ते काय खेकडे पकडलेले आहे भरपूर सारे. आणि अजून यांचं पकडायचं चालूच आहे. आणि सिनू आहे ना, थंडी लागली आहे सिनूला, कुठे बी आखडावून जाते ती, आणि घुमटून बसलेली थंड हवा चालू आहे म्हणून. तर तुम्हाला एक लास्ट नजारा दाखवतो मी इथून संध्याकाळचा, मग आपण आहे ना हा व्हिडिओ इथेच संपू. बघा तुम्ही संध्याकाळची वेळ झालेली आहे, आणि किती सुंदर असं वातावरण आहे इथे. आणि अजूनही भरपूर पर्यटक आहे इथे, बघा तुम्ही. तर व्लॉग इथेच संपू आजचा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर भेटू आपण नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.